तर मित्रांनो एवढं आता म्हणजे साक्षी काल चांगली होती आणि सारखं एवढी बोलत होती नंबर 1, पण आज एवढं दुखायला लागले साक्षीचं की काही हीच व्हायला झालंय बघा. आई ही मागापासून सोळायला लागली पाय ही, पण डॉक्टरने पण म्हणली तिला आता हिव करू द्या, आराम करू द्या म्हणून इथं बसवी द्या. एवढं दुखायला लागलंय, उठाय पण नाही. असे एकदम मोठे पाय आहेत असे, म्हणजे तुम्हाला दाखवतो पाय किती सुजलेत ती. आणि आता उठायला पण येणार तिला आणि बसायला पण येणार झालंय, निकी रडायला लागली सारखं. एवढं दुखायला लागलं ना साक्षीचं. ही आई आणि मावशी आमची मागापासून पाय चोपायली, कालपासून दुखायला लागलंय लय, म्हणजे लय दुखायला लागले. आता काय करावं हे सुधारण झालंय. फक्त चांगलं व्हावं देवाकडे फक्त ही प्रार्थना. आईनं मगाच मावशीनं हे देवाला पूजा केली देवाची, देवापाशी म्हणली साक्षीच चांगली होती. काय हे असं व्हावं नाही, फक्त चांगलं व्हावं. मन माझं घाबरायला लागलंय काय होईल काय नाही म्हणून. आई पण टेन्शन मध्ये आहे, हिला काही चालता येणार, हलाय पण येणं झालंय. मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. लय बघा कशी जोडवे हे काढून टाका पायातली. बघा किती सुजले एवढे पाय सुजले. दोन आहेत का काय, किती लेकर बी एवढं मोठं एकच सोनोग्राफी केली. मला दुखा साक्षी लय दुखायला का? तू तर आता आज आलीस म्हणून बराच मला वाटायला एकीला दोघी तरी होता, नाहीतर काय ते सारखं दुखायला रडाय काय व्हायलंय? लागतंय का हालचाल करायला लागते. रडू नका. आता थोडं चल उठून. असं चाललंय. भाकर खाऊ घातली का नाही का? नाही बाबा खाली भाकर बी 2-3 पर्सन खायला लावलंय मी, भाकर बी नाही खायली. खाय नाही का? किती सुजलेत बाय बघा. हाड तर दिसच नाही की दिस ना. बीपी बी वाढली म्हणले जरा वाढले, तोंड सुजलंय. तोंड सुजलंय, पाय एवढे मोठे सुजलेत. आता पाय पण चोळायचा मान झालेत, एवढे सुजले साक्षीची पाय. निकी रडायला लागली. काल चांगली होती, काल चांगली बोलत होती, आज लयच झालं. आज कसं काय झालं? डिलिव्हरी बी होती अर्थे ना. हा जवळ आता दिवस बी आलेत की आता झाले 2-3 दिवसात होते असते ना. महिना लागला की कधी होतील तसं काही सांगता येत नसते. हा 15 दिवस झालं, 9वा महिना लागून आता होतीच. 15 परेशान झाली तिने. मग लय दुखत असेल तिला विचारा, दवाखान्यात अजून जायचं का? होय ग माय, जायचं का दवाखान्यात? हा होय जायचं का? लय दुखायलंय. हा मग यायचं का दवाखान्यात? यायचं का ना? हा पोट ही दुखायला काय? मग गाडी तर काढ. पोट हे दुखायला विचार बरं तिला उगा. दुखायला का पोट? गाडी बघायची कुणाची. हा गाडी आता इदोळा कुठल्या सकाळीच आणलाय की मी दवाखान्यातून. हा ते बीपी तपासलाय की सगळं. काय म्हणलं डॉक्टर? तपासलंय, रक्त बी किती बीपी वाढली तिची. बीपी वाढलाय म्हणजे. बीपी वाढली म्हणले ऍडमिट कसं करून नाही घेतलं? कसं ऍडमिट काय वाढली तर नाही, फक्त गोळ्या येत नाही खायला. आता घरी आले की डबल पाय. चांगल्या डॉक्टर कडे न्यावं लागतंय ग. ते म्हणले हा पाय. आता म्हणले होतायच म्हणले ना. आता मी होता सोबतच, आई मी कवा दिली तारीख तिने डिलिव्हरीची? हा कवा होती म्हणले डिलिव्हरी? आता 5 तारीख दिली, पण ते आधीच ती म्हणले काय सांगता येत नाही. बाहेरचे म्हणले होईल कवा पण होऊ शकते म्हणले. 9वा महिना लागले कोण कोण होते बी. नाही की ताप बी पाणी का तिला लागायली जरा झालंय थोडं गरम. अय उठून बस की जेवण कर. उठा जेवण तर करू. नारळ पाणी उठून बसवा तिला, उठून बसवा. थोडं बसू नका, उठून बस. हा उठून हा उठून लागतंय तसंच. आता उठा उठ उठा उठा थोडं उठायचं, एवढं बी नको हे कर. हा चलावच लागतंय. ती मॅडम काय म्हणलं थोडं चालले पाय तर लय सुजले दोघा तिचे. झाले, तोंड सुजलंय. बघा ती पाय किती सुजले. हाड तर दिसणार की किती पाय दाब सगळ्या पिंढरे लय दुखायला नका दाबू, दाबू नका. पिंढरे बी काही खडी सर आता का राजेत पाय डिलिव्हरी झालीच राहतात सुचतेत पुन्हा. डिलिव्हरी वजामुळे ती सगळी वजामुळे होतंय काय की बाळाच्या वजन होतंय तसं. अवघड आहे बाबा. जेवण करते का थोडं? झाले, आपाट पोट बी आलंय. हा
हा उंची बी कमी आहे तिची जरा आहेत ना त्याच्यामुळे हे व्हायले रे. हो ताकद नाही अजून पहिल्यानं हाय हा काय कळायले ते दुखत असं अय. कळायले साक्षी उठून चालते का थोडं हा रडून नसतंय राहत आता हे असंच काय बी दुखत आता होतच आज उद्या चला ये नाही का थोडं पण असं उठा यायलेच काय उठा यायले का नाही कंबर हा कंबर दुखायली म्हणाली होती मग आईला जाऊन तिथं. कंबर दुखायली पोट दुखायले म्हणते ती होय आईला सांगायची होती मला सांगत नाही ते आईला कंबरावर म्हणली हात जाऊन. ठेवून उठाय तिला किती वेळ सांगतोय काय बी दुखायला की आईला सांगायचं म्हणतोय मला नाही ते आईला सांगितलं म्हणून मला कंबर दुखायली आई माझी म्हणली म्हणून जेवण करा फक्त चांगलं व्हावं दुसरं काय नाही एकदम म्हणजे चांगलं एकदा डिलिव्हरी झालं मला त्या स्वामी समर्थला कबळीनं बी मी बी हात जोडले किंवा होऊ चांगलं. महादेवानं बी चांगलं लिकूर व्हावं माय डिलिव्हरी दुखायचं ते सगळं ऐ काहीच जास्त दुखायलं होत असते जास्त दुखायलं तर दवाखान्यात जाऊ हा जेवण कर की मग थोडं हा मग झोप झोप थोडं झोप उठाय नाही थोडा करून हा उठायले का नाही थोडं पण पाय पाय प्यायचा का चहा चला येईल का नाही झोप लागली तर लागू दे की काय चलायला रे कंबर दुखायली तिला मग काय मका भेंडी बी लई हा तर लय लय चलायला मग तिला सांगा लय जर दुखायला दवाखान्यात जायचं म्हणून उगाच बसणूक नाव तसं करून काय म्हणताय होय मा लय दुखायले घ्यायच्या दवाखान्यात कुठं जावं लागेल काय करावं लागेल हा आमच्या वेळेला ते असतं की दवाखाना उघडा आहे जावं लागतंय आंबोजोगाई दवाखान्यात जोगायला नाही तर लातूरला कुठं तर न्यावं लागतंय. हा रडू नको लातूरला दुनियाचे आहेत की रडून काय नाही साक्षी होत आता दुखतच असतंय सहन करावं लागतंय लय सहन करायचं अजून पुढं आहे हा सहन मागं तर करायचं. बघा मित्रांनो किती दुखायला लागलंय हे म्हणजे पाय ही सुलेत मरणाचे मावशी मागापासून साक्षी बशीच बसल्यात पण माझ्या पण पायाला हे किती लागेल मग मला पण जास्त चलायला तुझ्या झालंय पायाचं बी किती टेन्शन बाबा ती कसं वरी बी खाली बी पाय लागले हे आता फक्त साक्षी चांगलं हो डिलिव्हरी तर पाय बी आता टेन्शन यायला लागले मरणाचं फक्त राहावं किती लागली सारखं रडायला लागली लय रडायली आणि ते लाल पाय बी त्याचा झाला गेलंय मला तर नुसतं टेन्शन आहे रडू नको रडा काय व्हायला लागले हा काय नाही तसं कर नको साक्षी रड नको रडून नाही का राहत रडून नसते राहत काय सांगतोय श्वासावर लागते ते हा उगाच सारखं रडते थोडं पण दुकाने रडते आता सारखं होत नाही की डोकं आपलं दुखायला तर रडू येते मग किती दुखायला लागले एवढं दुखायला लागले म्हणजे आता फक्त चांगलं व्हावं मगापासून म्हणजे आजी पण म्हणे तुझी दुखायले म्हणायला लागली पण मग पण हा दुखायली कंबर बी कंबर दुखायली दिवसभर आज सुकलेलीच आहे ना तिला म्हणा जास्त दुखायला असलं तर दवाखान्यात जाऊ दवाखान्यात बी नेलं तरी तिला म्हणा जायचं साक्षी दवाखान्यात साक्षी जायचं का झोप येली म्हणायची झोपेली आहे जास्त दुखत असलं तर सांग ना मला मग जाऊ दवाखान्यात तरी दुखत असलं आ साक्षी होय मग पुन्हा रात्रीच्या दुखायला काय करावं कुठं मग जावं पुन्हा हा गाडी ती बघावी लागती कुणाच तर हा मग तिला अवघड आहे पुन्हा लोक पुन्हा काय उठत येत का पुन्हा निम्या रात्र झाली पुन्हा काय नाही संपलं पुन्हा सगळं कुठं जावं आधीच इथं दवाखाना नको काय नको या गावाला हा असं खेळ एवढं आहे 2-4 घराचं मग काय तर पुन्हा अवघड होऊन बसून मग दवाखाना तरी आहे का इथं न्यायला पायाला उठायचं आहे ना सांगितलं हा लय सुजले तुला उठायचं आहे ना झालं पायानं लातूर नसता मुरुड नसता कळम गाठावं लागतंय हो अवघड साहेब बाबा हा आंबोजोगाईला जाऊ मोठ्या दवाखान्यात दादाला जरा कालपासून थोडस उठायला चालायला जरा ते तर आता हे पाय अजून त्याच्या भीतर टेन्शनच आहे की सारखं ताप येईल का हा होय नाही हा मला काय कळतंय त्याच्यातलं तुम्ही दुखायला 9वा महिना संपत यायलाय संपला अर्धा, हा. 9 लागलाय आता लागलाय का संपलं नाही लागला आता 15 दिवस 9.5 महिने झाले. झाले ना त्याला कवा पण होईल म्हणते ना सगळे आता 9 महिने लागलेच नाही जेवण बी नाही पोरगी जेव वाट नाही तिला तिला उलट्या गायला व्हायला, आली जळजळ होती व्हायला, ना. छाती ती जळजळ होते म्हणते जेवायला जेवायला लावते की मी जेवलं तर म्हणते इथं जळजळ व्हायले
चला वेळ नाही का चलाय बी नाही चला वेळ असत अवघड. वर सुकले असत हा आता येत असते बाळ बी स्ट्रॉंग असते चांगलं येत असते पोट बिना पोटाचं कसं होईल बाहेर हा चांगलं आहे पण बाळ हे सगळं चांगलं आहे पण किती पोट आहे 4-5 किलोचं असल्यावर झालंय जेवण कराय बाई उठ थोडं उठ जेवण कर हा किती पाय सुजायले तर पिंढऱ्या झोप मग सुजल्या. झोप गुपचूप तोंड सुजले हा काय दुखायला लागलं तिचं दुखायले किंवा कंबर बी दुखायला म्हणायची मॅडम मला बीपी वाढली म्हणा दुपारी पाय उठायला दिला हा तोंड सुजलंय आपण केला नव्हता दवाखान्यात हा रडायच लागली सारखं चला म्हणले होते ती मॅडम बी तिला थोडं चालवा हिंडवा काम करू द्या काम बी करते तरी चलायले की गली करून आता उठायचं नाही माझ्याली पाहिले सुजलेत ना तोंड बी सुजले रे तिचं हा ते बीपी वाढलाय तिचा हो दिल्यात गोळ्या दिल्यात की बीपी खाल्ली की आली ताप बी गरम लागायली जरा लागली गरम आवड. जीवले बी नाही आता तिनं ताप आली होती. हा ताप आलेली दुखायला साक्षी मस्ते पाय जीवली बी नाही तेव्हा का आणि कंबर बी दुखायली म्हणाली आईला म्हणाली कंबर दुखायली आईला दाखवली ती कंबर ते म्हणले काय ज्या- असं करून दुखायली ह्या बाळाच्या वजन होते तो पाय सुद्धा असते पाय सुजलेत का पण ते बीपी कमी झाला की तिचा झालाय कमी थोडा बीपी झाला आता नव्हतं मग आम्रपालीचं एवढं मोठं पोट होत तिच्या नव्हते पाय सुजत काय इलाज झाले काय माहिती माझे कवा तोंड नाही बी होत सुजायले हिचं आणि काही घरी झाले माझे बी कधी लय सुजलंय तोंड हिला सुजायला लागले 2-4 घरी हात झाले नाही पाय नाही माझा कधी सुजला सुजला का हो? तर पाय आपले कवा सुजले रेशमी सुशमी घरीच झाल्या हा, तुझी रेषी. सुजत असते पुन्हा ते पुढे. बीपी वाढल्यावर जेवण तिला करा जेवण लावा जेवायला जेवण जेवण कर ग काहीच खाय ना तिनं काय खा वाटायले काय साक्षी काय खा वाटतंय सांगा नाही तरी चहा करायचा का अजून मग झोप मग निवांत झोपते का हा झोपा मग झोपायची लागला तिला झोपू द्या मग झोप मग निवांत जास्त दुखत असलं तर दवाखान्यात जाऊ काय ते महिना तरी पिच्या हा? बरं जाऊ द्या मग झोपा दुका एक सांग हा मग हा पुन्हा दुका एक थोडा वेळ दुका एक सांग हो आपल्याला फरसाणाचा पोडा तरी आणायला कोणाचं खा वाटलं तर देईल थोडं हो हो आणा झोप मग निवांत आता 10 वाजता